हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती आणि आज आहे ना माझं जेवण वगैरे सगळं बनवायचं बाकी होतं. त्याच्या अगोदर म्हटलं चला पहिले कपडे वगैरे धुवून झाले का मग भरपूर कामं आपली झाल्यासारखे वाटतात आणि आम्हाला आज दुसरे कामं पण होते म्हणून आहे ना पटापट सगळं आवरायचं होतं. तर आई पण लागली होती जेवण बनवायला. तोपर्यंत म्हटलं चला कपडे वगैरे धुवून टाकते आणि त्याच्यानंतर मग मी पण थोडीशी मदत केली का लगेच होऊन जाते. तर इथे ना कपडे पण धुवायचे होते आणि राजवीरला अंघोळ पण करायची होती. तो पण नेमकाच उठला होता म्हणजे त्याचंही आवरून द्यायचं होतं. आणि कपडे वगैरे धुवायला ना दुसऱ्या ठिकाणी जागा आहे बरं का, पण नाही का आज जास्त कपडे नव्हते, खूप कमी होते. तेवढेच मला धुवून काढायचे होते आणि दुसरे भरपूर असे कामं पडलेले होते ते पण आवरायचे होते. म्हणून आहे ना मी तिथंच कपडे धुवून टाकले. आता ना भरपूर मोठे कामं आज दिवसभर आम्हाला करायचे होते. तरी ते लगेच माझे कपडे धुवून झाले होते आणि पाठीमागूनच आम्ही वाळू घालतो म्हणजे वाडेवर नाहीतर टेरेसवर टाकत असतो. आणि आज आहे ना पाठीमागून आहे ना दुसऱ्यांचं कामं चालू आहे तर त्याचं खकाना वगैरे इतकं येतोय ना धूळ वगैरे, तर त्यांना काय होतं आपले कपडे वगैरे ओले असतात आणि त्याच्यावर धूळ येऊन बसते ना तर धुतल्यासारखे ते वाटतच नाही. म्हणून आहे ना आईनं समोरून अशी दोरी बांधली होती आणि त्याच्यावर कपडे टाकायचे होते आणि समोरून आम्ही कधीच कपडे टाकत नाही आणि ते चांगले पण दिसत नाही, खूपच विचित्र दिसतात. पण काय करतात धूळ खूप जास्त येत होती म्हणून समोरून आम्ही कपडे टाकत होतो आज. आणि टेरेसवर मी टाकले असते पण खाली वरती करायला मला नकोच वाटतं म्हणून आहे ना मी खालीच असं दोरी बांधून घेतली होती आणि त्याच्यावर कपडे टाकायचे होते. आता समोरून अशी दोरी बांधली ना आणि कपडे टाकले ना ते अजिबात चांगले दिसत नाही. अचानक कोणी आलं ना तर मग ते विचित्रच वाटतं. पण काय करताय पाठीमागून जागाच नव्हती आज म्हणून मी अशा पद्धतीने टाकत होते आणि मलाच ते चांगलं वाटत नव्हतं. आईला मी नको म्हणत होती पण आई बोलली टाक, इथं काही नाही होत, बाहेर जागा पण नव्हती आणि कुठे टाकायचं मग आणि कपडे पण व्यवस्थित वाळत नाही. तर सगळे कपडे माझे इथं टाकून झाले होते. अजून भरपूर आमचे कामं पडले होते ते सगळे आवरायचे होते. स्वतःचं तर माझं आवरून झालेलं होतं, राजवीरचं आवरून दिलेलं, हे कामं महत्त्वाचे वाटतात मला आणि बाकीची कामं तर दिवसभर होत राहतात. तर काल मला एक कमेंट होती की ताई हे घर पूर्ण आईचं आहे का? तर पूर्ण आईचं नाहीये, म्हणजे जे माझे काका आहेत ना त्याचं पण आणि आमचं घर पूर्ण असं म्हणजे सरळ एकच आहे, म्हणजे सेम आहे, डिझाईन सुद्धा वेगळी नाहीये, सेम बांधलेले आहेत, सोबत बांधकाम झालेलं आहे. आणि मग नंतर आहे ना कोणाला कोणतं घ्यायचं ते ठरवलं होतं. तर सेम आमचे घर आहेत म्हणजे अजिबात हे नाहीये, पाठीमागून पण ओपन आहे आणि समोरून पण. तर ते वेगळे वाटतच नाही, असं वाटतंय की एकच जणाचं ते पूर्ण घर असेल, पण खूप मोठी जागा आहे ती आणि तेवढ्यात तो घर बांधलेला आहे. तर होम टूर तर मी देणारच आहे, पण अजून सध्या ना कामं चालू आहेत घरचे, म्हणजे बांधकाम तो जुनं आहे पण त्याच्यामध्ये चेंज करणं त्याचं थोडं थोडं करून चालूच आहे आणि कामं करणारे येतात तर ते शूट करणं काही माझ्याकडून होत नाही. म्हणून आहे ना नक्कीच मी देणार, पण थोडंसं मला उशीर लागेल किंवा पुढच्या वेळेस कधीतरी मी आले तेव्हा देणार, असं पण होऊ शकतं. म्हणजे आताच मी देणार असं पण नाही मी सांगू शकत. पण नक्कीच मी प्रयत्न करेन, झालं तर बरं होईल तर नक्कीच तुम्हाला पण मी दाखवेल. तर इथे ना जेवणसुद्धा बनवायचं होतं तर माझे ना कपडे वगैरे धुवून झाले, सगळे ते कामं आवरून झाले होते. आता इथे ना लगेच आहे ना मी भाजीची तयारी करून घेतली. म्हटलं चला लगेच हे पण कामं आवरून घेते आणि तोपर्यंत आईनं लागली होती दुसऱ्या कामाला, ते पण मी पुढे तुम्हाला दाखवतेच. पण आधी मला इथं भाजी टाकून द्यायची होती आणि अजून माझी पोळ्या वगैरे पण करायची बाकी होत्या. आज आहे ना पुरणपोळीचा बेत केला होता. आता त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातं आणि मला काही आवडत नाही बरं का, मी कधीतरी खाते, म्हणजे मला अजिबात ते गोड जमत नाही किंवा माझ्या राजवीरला पण जमत नाही. म्हणून आमच्यासाठी दुसरं काहीतरी मी केलं होतं भाजी चपाती आणि सगळ्यांसाठी पुरणपोळीचं तर बेत होताच, ते पण मी इथं बनवणार होते. आता वरचं काम भरपूर असतं ते सगळं काही आईने आवरून घेतलं होतं. आता मला एवढंच करायचं होतं आणि त्याच्यानंतर जे काही कामं आम्हाला दुपारचे करायचे होते ते पण राहिलेले होते, ते पण उरकून घ्यायचे होते. तर मला ना म्हणजे काल एक मी व्हिडिओ टाकला होता, त्याच्या खाली कमेंट होती, त्या ताईला माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही, पण सतत ते मला अशी कमेंट करतात म्हणजे निगेटिव्हच असतात. मी भरपूर वेळेस नोटीस केलेलं पण मी कधी बोलत नाही. पण आज मी सांगते की त्यांचं असं म्हणणं आहे की तू तोंड लावून पाणी पिऊ नको बाई, वरून पाणी पियायचं असतं. आता तुम्ही सांगा, घरात आपण राहिलो तर आपण तोंड लावून पाणी पितोच ना गिलासला, की डायरेक्ट असं वरतून पितोय. आता जेवताना तरी आपल्याला तसंच पाणी पियायचं असतं ना, तसं तर पिलं आपण वरून तर ठसका लागतोच ना. आता मी आहे गावाकडची, मला आहे गावाकडची सवय आणि गावाकडं जसं राहतात ना तशीच मी राहते. आता शहरातलं मला काय माहिती नाही की वरूनच पाणी पितात की कसं पितात, हे मी कधी नोटीस केलं नाही. पण जेवढे माझे नातेवाईक असू द्या किंवा मी आहे, तर आम्ही तोंड लावूनच पाणी पितो गिलासला, कधीच आम्ही वरून पाणी पित नाही. हां, पितो आम्ही, तसं काही नाही आहे. बाहेर गेल्यावर मी पण तसंच पिते. पण घरात आपण जर डेली राहतोय तर त्याच्यामध्ये काहीच मला असं वाटत नाही की आपण चुकीचं करतोय म्हणून. हां, पाहुण्या ठिकाणी आपण गेलोय तर आपल्याला थोडंच तिथे पाणी प्यायचंय तर आपण वरून पिऊ शकतो किंवा बॉटल असली तरी आपण वरून पाणी पितोय.
पण आम्ही घरात तसलं कोणीच पाणी पीत नाही बरं का. माझी जेवढी फॅमिलीमध्ये मेंबर आहेत तेवढे पण कोणीच पीत नाही आणि मी पण पीत नाही आणि मला काही त्याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही. आता तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला सांगा, की मी जर चुकले असेल तर नक्कीच मी प्रयत्न करेल. पण कसं आहे सवय असते ज्याची त्याची, कसं राहायचं, कसं खायचं, कसं पियायचं हे सगळं ना आपल्या घरात जसं पहिल्यापासून होतंय ना तसंच पुढं पण होत चालतंय. आपली सवय काही चेंज होत नाही आणि माझ्यासोबत पण तसंच होतंय. तर आसुईतीने पोळ्या बनवायचे होते, ते बनवून घेतले. सगळे कामं आमची आवरली होते आणि आता आम्हाला हे करायचं होतं. आता हे काय बनवते ते पण मी तुम्हाला सांगते. आता आमच्याकडं याला कोऱ्हाडी म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात मला माहिती नाही, पण याच्यामध्ये काय-काय टाकतात ते मी तुम्हाला सांगते. आता ही ना उडदाची डाळ आहे. 1 तास अगोदर आईनं भिजू घातली होती. म्हणजे 1 तास नाही 2 झाले असेल, तेवढं वेळ त्याला भिजवून ठेवावं लागते आणि त्याच्यानंतर वाटावं लागतं. आता मिक्सरमधून पण ती निघते, पण मिक्सर खराब होईल किंवा इथे ना लाईटचा प्रॉब्लेम असतो म्हणून आईने असं पाट्यावर वाटलं होतं. आता मी वाटणार होते, पण मला एवढं जमत नाही वाटायला, म्हणजे सवय राहिली नाही ना त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होते म्हणून मी ते काही करत नाही. पण आई बोलली, "मी वाटते तोपर्यंत तू जेवणाची वगैरे तयारी करून घे." तर मी सगळी तयारी करून घेतली होती. तोपर्यंत आईचं हे सकाळपासून चालू होतं आणि खरंच खूप मेहनत लागते, तेव्हाच ते खूप छान लागतात. नुसतं उडदाची डाळ असते त्याच्यामध्ये, दुसरी कोणतीच डाळी टाकायची गरज नाही आपल्याला. फक्त दुसरं काय-काय टाकायचं ते पुढं मी तुम्हाला दाखवते. पण इथं भिजलेली उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याला वाटावं लागते. मिक्सरमधून पण काढू शकतो आपण आणि असं पण वाटू शकतो. पण आई बोलली, "मी वाटतेच आणि पाट्यावरचं वाटण केलेलं छान लागते," असं आईचं म्हणणं आहे. म्हणून पाट्यावरच वाटलं होतं आणि मी सगळी तयारी करून ठेवली होती. तर आईचं सगळं वाटून झालं होतं. तर चला दाखवते मी काय-काय त्याच्यात टाकायचं असतं. तर इथे भरपूर सारी अशी कोथिंबीर लागते. आता मला जेवढी लागत होती तेवढी मी इथं घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण सुद्धा भरपूर त्याच्यामध्ये लागतं. आता लसूण सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. सगळ्या गोष्टीनं लांबून दिसत नव्हते. सगळं ना मला नंतर कळालं, नाही तर जवळूनच मी तुम्हाला दाखवलं असतं आणि तुम्हाला पण व्यवस्थित ते सगळं दिसलं पण असतं. तर असो मी तसं मला सगळं सांगते. तर पहिले इथं कोथिंबीर टाकले त्याच्यामध्ये, अजून हळद, थोडीशी जिरे आणि लाल तिखट पण त्याच्यामध्ये लागतं. आता लाल तिखट रेडीमेड नकोय आपल्याला, घरचंच तयार करावं लागतं. लाल मिरची आपण छान अशी मिक्सरमधून काढून घेतली का तिची चव वेगळी असते आणि जो आपण रेडीमेड पॅकेट आणतो त्याची वेगळी असते. म्हणून मी इथं मिक्सरमधून काढून घेतलं होतं. थोडंसं लसूण पण घ्यायचंय. लसूण असं छान आपल्याला बारीक करायचंय, नंतर त्याच्यामध्ये टाकायचंय. तर तो पण टाकलेलं आणि आता लाल तिखटच टाकायचं होतं आणि भरपूर सारा कांदा पण लागतं त्याच्यामध्ये. तर कांदा मी पहिले कट करून ठेवलेला होता. तर बघू शकता एवढा कांदा मी त्याच्यात टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि बारीक करायला पाहिजे. अजून पण बारीक केले ना कांदे तर अजून छान लागतं. पण माझ्याकडून तर होतच नव्हतं. मला चाकूची सवय आहे आणि ते दुसरं हे कापायचं तर त्याच्यामध्ये मला जमतच नव्हतं. तर कसं तरी करून मी ते बारीक केलेलं आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला किती मीठ लागेल आपल्या अंदाजीनं बघायचं. पीठ किती आहे आपलं याच्यावरून अंदाज आपल्याला कळतच आणि किती मीठ टाकायचं ते. तरी ते लाल तिखट राहिलं होतं टाकायचं, तेच मी इथं टाकत होते. आता मला ना इतकं तिखट लागतं मरणाचं म्हणून व्यवस्थित मला थोडंसंच टाकायचं होतं, जास्त मी टाकणार नव्हते. आई मिक्स करणार होती पण तिला दुसरे कामं होते. आता त्याला भरपूर कामं असतात ते पण बघावं लागते. तोपर्यंत म्हटलं मी मिक्स करून ठेवते. नाहीतर एकदा मी असं कालवण केलं की लगेच माझ्या हाताला तिखट लागतं आणि दिवसभर पाणीमध्ये हात ठेवावं लागतं. याच्यासाठी काही उपाय असेल तर नक्कीच सांगा मला. कोणतीही अशी म्हणजे तिखट वस्तू जर मी त्याच्यामध्ये हात टाकलं तर मला खूप जाम तिखट लागून जाते आणि दिवसभर माझं तेच चालतं. तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्कीच मला सांगा. ह्या कामाची आपल्याला नेहमी गरज पडते. आपण कोणतंही कणिक मळतो त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची नेहमी टाकत असतो आणि माझं नेहमीचं तसंच झालेलं आहे. तर नक्कीच सांगा बरं का. तर इथे आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाहीये. आपल्याला ते एकदम असं घट्टसारखं लागतं. आता पहिले जेवढी डाळीमध्ये आपल्याला पाणी वाटण करताना लागतं ना तेवढंच पाणी त्याच्यामध्ये राहतं. नंतर कोणतंच पाणी टाकायचं नाही, काही नाही. तसंच मिक्स करून घ्यायचं ना आणि बघू शकता तुम्ही किती मी पातळ ठेवले किंवा किती घट्ट आहे हे सगळं तुम्हाला दिसते. तर भिजून वगैरे मी साईडला ठेवून दिलं होतं, पण मला खूप जाम भूक लागली होती. मी आईला बोलले की अगोदर आपण जेवून घेऊया नंतर करूया. आईचं म्हणणं होतं अगोदर टाकून देऊ आणि त्याच्यानंतर जेवण करू, पण म्हटलं नकोय, मला काही जमणार नाही, मला जेवायचं आहे अगोदर आणि त्याच्यानंतर बघूया. तरी त्याने पहिले मी दही खात बसले होते आणि त्याच्यानंतर लगेच आता जेवायचं होतं. आता एकटीला मला जेवण जात नाही. आईचं इतक्या लवकर जेवण होत नसतं. कधी पण ती 12 वाजता जेवते आणि माझी पण तसलीच सवय होती बरं का. पण काय झालं काय माहिती, गावाकडे आल्यावर लवकर भूक लागून जाते. 10लाच मला जेवण पाहिजे. तर इथे रसपोळीच बनवली होती. ते आईला वाढले आणि दीदीला, दोघांनाच लागतं. आम्हाला काही तसलं लागत नाही. मला तिखट भाजीच कोणती पण आवडते. मी गोड अजिबात काही खात नाही. मस्त सगळ्यांना जेवण केलं आणि त्याच्यानंतर वरती आलो. आता ही टेरेसवरच टाकायचे होते. खाली ऊन येत नाही जास्त करून आणि लेकरं वगैरे खूप मस्ती करतात त्याच्यामध्ये, ते जमतच नाही. म्हणून
वरती आलं होतं, तर ऊन खूप जास्त होता आणि म्हटलं कधी होणार म्हणून माझी मावशी पण आली होती. म्हणजे सगळे मिळून लवकर होईल असं ठरवून ते लगेच वरती आले आणि सगळे मिळून तोडायचे होते. आता कसे ते बनवले ना, ते पुढं तुम्हाला वाळल्यावरच मी दाखवणार. मला लक्षच राहिलं नाही जवळून दाखवायचं. आणि हे वडे नाही बरं का, वडे वेगळे असतात. ते हरभऱ्याच्या डाळीचे आणि मुगाची डाळीचे असतात आणि हे फक्त उडदाच्या डाळीचे असतात. एक नंबर लागते त्याची भाजी, पण नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ असते ना, म्हणून त्याची चव एकच नंबर असते. आणि याला ना थोडेसे असे म्हणजे पातळ टाकावं लागतं. असे आपण वडे टाकतो तसे गोल नसतात ते. थोडेसे असे पांगून टाकतात म्हणजे ते पातळ असतात. तर नक्कीच मी तुम्हाला वाळल्यावर दाखवणार. मला लक्षच राहिलं नाही जवळून घ्यायचं आणि नंतर एडिटिंग करत होते ना, तेव्हा लक्षात आलेलं की जवळून दाखवलं असतं तर तुम्हाला पण समजलं असतं. आणि नक्कीच तुमच्याकडे हे बनवत असेल पण नाव दुसरं असेल हे तर मी शुअर सांगू शकते. आमच्याकडे ना कोऱ्हाडे म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात नक्की सांगा बरं का मला. मग पुढच्या वेळेस मी त्याच नावानं सांगेल तुम्हाला. आता मला काहीच कळत नव्हतं की त्याला काय सांगतात. मी आईला पण विचारलं की आई, याला दुसरं काही अजून नाव आहेत का? तर आई बोलली नाही दुसरं काही नाही, हेच नाव असतं. आता तुला बघ तुला काय म्हणायचं ते. तर इथे ना आमच्याकडे कोऱ्हाडे म्हणतात. नक्की सांगा काय नाव आहे. तर इथे सगळे आमचे आता तोडून झाले होते. त्याच्यानंतर आता पापडसुद्धा करायचे होते. आता त्या दिवशीचे पापड माझे राहिले होते तेच बनवायचे बाकी होते आणि अर्धे राहिले होते ना तेवढे पूर्ण करायचे होते. आता याच्यामध्ये डाळीचं प्रमाण किती घेतलं एका ताईनं मला विचारलं होतं. तर चला मी तुम्हाला सांगते. आता बरेच ठिकाणी फक्त उडदाच्या डाळाचे पापड करतात. आमच्याकडं तसं नाही आहे. उडदाची डाळ जेवढी घेतली तेवढीच मुगाची डाळ पण घेतात सेम दोन्ही पण. आणि जे आपण रामबंधू पापड मसाला टाकतो ना तर 1 किलोला 1 पुडी टाकतो आम्ही आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ घातलं तर घालायचं, नाही तर काहीच गरज नाही. नेहमी आम्ही असंच पापड करतो आणि खरंच खूप छान त्याची चव असते आणि आम्हाला अशीच आवडतात. नुसतं उडदाची आम्हाला आवडत नाही, आम्ही मुगाची डाळ टाकतोच. आता आमच्या घरची नसली तरी आम्ही विकत आणून टाकत असतो. त्याची चव खूप छान लागते, नक्कीच ट्राय करून बघा. आणि जो रेडीमेड पीठ भेटतोय ना त्याच्यामध्ये ना नुसतं उडदाचं असतं. तर चला आता मी इथेच एंड करते. बाय.